1942 ची गोष्ट. दुसऱ्या महायुद्धाचा काळ. एक ब्रिटिश सेनेतला फॉरेस्ट ऑफिसर हिमालयात गस्त घालत होता तेव्हा त्याला असं काहीतरी भयानक दिसलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हिमालयाचा उंच डोंगर आणि 16,000 फूट उंचीवर एक छोटस सरोवर. त्या सरोवरात पाण्याच्या जागी होते शेकडो मानवी सांगाडे. कोण होते ते लोक आणि ते इथे कसे आले, आणि सर्वात मोठा प्रश्न, त्यांच्यासोबत नक्की काय घडलं असेल? चला जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून. नमस्कार, मी केतकी आणि तुम्ही बघताय केतकी रिपोर्ट्स. हे गूढ आहे रूपकुंड लेकचं, ज्याला स्केलेटन लेक असं सुद्धा बोलतात. उत्तराखंड राज्यातला चमोली जिल्हा इथल्या ग्लेशियर मध्ये असलेलं हे रूपकुंड तलाव 1942 मध्ये फॉरेस्ट ऑफिसर HK मधवाल त्रिशूल पर्वताजवळ गस्त घालत होते. 5,000 मीटर उंचीवर असलेल्या त्या तलावात पाण्याच्या जागी त्यांना मानवी हाडं आणि कवट्या दिसल्या. त्यांनी लगेच ही माहिती तिथल्या स्थानिक प्रशासनाला दिली आणि या भयानक ठिकाणाची इतिहासात पहिली नोंद झाली. एवढे सांगाडे आणि त्यांची भयानक अवस्था बघून संशोधक सुद्धा चकित झाले. हिमालयन आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचा हा रिसर्च एक महत्वाचा टॉपिक झाला, पण त्यांच्या अभ्यासात एक धक्कादायक माहिती समोर आली की इथले अवशेष 1000 वर्षातल्या वेगवेगळ्या ऐतिहासिक कालखंडातले आहेत. म्हणजे तिथे जे घडलं ते 3 वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या लोकांसोबत घडलं. रेडिओ कार्बन डेटिंग नुसार त्यातले काही सांगाडे सुमारे इसवी सन 7व्या ते 10व्या शतकातले आहेत, म्हणजेच अंदाजे 1200 वर्षापूर्वीचे. हा गट कदाचित स्थानिक किंवा दक्षिण आशियातल्या लोकांचाच होता. पण 2019 मध्ये केलेल्या DNA टेस्ट नुसार काही सांगाडे हे फक्त 200 ते 250 वर्षांपूर्वीचे आहेत, आणि ते सुद्धा ग्रीस आणि युरोप भागातल्या लोकांचे, आणि एक सांगाडा तर दक्षिण पूर्व भागातला होता. आता विचार करा, हिमालयात ग्रीसचे लोक कसे आले आणि या सर्व ग्रुप सोबत नक्की काय झालं असेल तेव्हा? हे लोक सुद्धा एका वयाचे नव्हते, त्यात पुरुष, महिला आणि काही तर तरुण सुद्धा होते. म्हणजे एखादी ही सेना नव्हती किंवा युद्ध सुद्धा नव्हतं. मग इथे नक्की काय झालं असेल? स्थानिक लोककथांमध्ये सांगितलं जातं की उत्तर भारतातला कदौदचा राजा जस धवल याच्या गर्भवती राणी बलंपा सोबत नंदा देवीच्या यात्रेसाठी जात होता, तेव्हा त्याच्यासोबत नर्तक, गायक, सेवक, सैनिक आणि यात्रेकरू असे सर्व एकत्र होते. आणि नंदा देवी म्हणजे हिमालयातली एक अत्यंत पूजनीय देवी मानली जाते. लोककथांच्या मते तेव्हा राजानं यात्रेत नाच गाणं आणि उत्सव केला आणि त्यामुळे त्या पवित्र ठिकाणाचा अपमान झाला आणि देवी रागवली. मग आकाशातून मोठमोठ्या गारा पडल्या. त्या गारांचा आकार एवढा मोठा होता की लोखंडी गोळासारख्या त्या वाटत होत्या, आणि तेव्हा राजाचा संपूर्ण ताफा एका क्षणात नष्ट झाला. यात महत्वाचं म्हणजे काही रिसर्चर्स बोलले की कवट्यांवर गोल जबरदस्त आघाताचे वार दिसतात, त्यामुळे भयंकर गारपीटची थेरी स्ट्रॉंग वाटते. वैज्ञानिक स्वतः म्हणतात हे गूढ अजून सुद्धा पूर्णपणे सुटलेलं नाहीये. प्रश्न जास्त आहेत आणि उत्तरं कमी आहेत. याशिवाय इथे येणाऱ्या ट्रेकर्सनी काही सांगाडे हलवलेत किंवा आठवण म्हणून ते सोबत घेऊन गेलेत, त्यामुळे शोध लावणं आणखी जास्त कठीण झालं. फक्त 38 नमुन्यांवर इतकी मोठी माहिती मिळाली, मग अजून किती गुपितं या बर्फाखाली दडली असतील तुम्हीच विचार करा. 1000 वर्ष झाली, विज्ञान पुढे गेलं, पण रूपकुंड तलाव अजूनही शांत आहे, कारण त्याच्याकडे अजूनही उत्तर नाहीये. आहे ते फक्त रहस्य. अशाच रहस्यमय गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर केतकी रिपोर्ट्सला नक्की फॉलो करा.